दीघा में नवी मुंबई बीजेपी जिला उपाध्यक्ष तथा पूर्व नगर सेवक नवीन गौते और दीघा बीजेपी मंडल अध्यक्ष वीरेश सिंह के नेतृत्व में बीजेपी दीघा मंडल द्वारा दीघा क्षेत्र के मेधावी छात्रों का जाहिर सत्कार किया गया, जहां प्रमुख अतिथि के रूप में अरोली के विधायक गणेश नाइक उपस्थित थे। साथ ही मौजूद थी पूर्व नगर सेविका एडवोकेट अपर्णा गौते, दीपा गौते, समाज सेवक राजेश गौते, चंद्राम सोनकांबळे, सुरेश पाल तथा बीजेपी पदाधिकारी और कार्यकर्ता। इस दौरान गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से दीघा क्षेत्र के ज्येष्ठ नागरिकों का छतरी भेंट देकर उनका सम्मान किया गया। वहीं 10वीं और 12वीं के बेहतर गुणों से उत्तीर्ण हुए छात्रों को गौते परिवार द्वारा टैब, कॉलेज बैग और किताबें देकर उनका सम्मान किया गया। गणेश नाइक ने कहा कि दीघा वासियों ने गणेश नाइक और उनके परिवार पर विश्वास जताया और इसलिए आज दीघा की जनता हर सुख सुविधाओं के लाभ उठाने के साथ ही भयमुक्त माहौल में जी रही है। मराठी नवीन उल्लेख केला त्या ठिकाणी रस्त्यावर एक ब्रिज बांधण्यात त्याच्याकरता आमदार मंडळाचे पैसे देण्यात आलेले लवकरच ते काम सुरू होईल। या ठिकाणी ही इमारत आलेली आहे। या शाळेचा पहिल्यांदा इमारत उद्घाटन तीच केलं होतं। त्यावेळेला लोकांनी काय विरोध केला, दारूची भरती गावली जाते, मग शिक्षणासाठी जर एखादा आधीकृत बिल्डिंग बांधली त्या पद्धतीने कारभार चालू झाला तर तुम्हाला अवश्य घेण्याची गरज। एकूणच हे सर्व कार्यकर्ते तुमच्या जीवनाची वाटचाल चांगली व्हावी, तुमच्या मुलाबाळांना संस्कार चांगले मिळावे। नवीन लोकांना मागाशी काय सांगितलं, कॉलेज जाताना दारू दुकानात जायचं, ड्रग्सच्या आधी जायचं नाही, दारू दुकान सिगरेट या गोष्टीचे पिटं लिटून लोकांबरोबर लावायचं पडत नाही। असे चांगले संस्कार तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही बांधील आहोत। दीघा भारतीय जनता पार्टी दीघा मंडल के माध्यमातून महात्मा गांधी हिंदी विद्यालय या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला। नाईक साहेबांनी स्वतः त्यांचा सत्कार केला आणि त्याचबरोबर त्यांना छत्री वाटप केलं, प्रत्येकाला सन्मान केला आणि जवळजवळ 1,500हून अधिक लोकांना या तिन्ही प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी बोलून त्यांचा मान सन्मान केला। त्याचबरोबर 900हून अधिक 900 ते 950 विद्यार्थ्यांना त्यांना स्कूल बॅग दिल्या आणि जे 90हून अधिक मुलं आहेत त्यांना टॅब दिलेत, सॅमसंग कंपनीचे टॅब दिले। त्याचबरोबर लाडली बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांकडे बँकचे खाते नव्हते असे जवळ 700 खाते आम्ही मोफत उघडून त्यांचं वितरण नाईक साहेबांच्या हस्ते केलं आणि त्याचबरोबर 50,000 वया प्रत्येकाच्या घरोघरी ह्या वितरण केला। हा संदेश एवढाच आहे का विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं, चांगलं शिकल्यानंतर आपलं मनोबल वाढवावं आणि त्याचबरोबर आपल्या परिवाराचं गरिबी तसं दारिद्र्य दूर करण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध हो यासाठी त्यांना प्रोत्साहन केलं आणि हा करण्याचा उद्देश एवढाच आहे का आपला जो दीघा विभाग आहे हा झोपडपट्टी विभाग आहे। इथं आमचं लक्ष एवढंच आहे का या आजूबाजूच्या ज्या कंपनी आहेत इथे जी दीघ्यामध्ये कंपनी सुरू झाल्या पण दीघ्यामध्ये एकही लोकांना इथे रोजगार उपलब्ध होत नाही आहे, असा म्हणजे ऑफिसरी रोजगार उपलब्ध होतं। आमचं एवढं लक्ष आहे का मुलांनी चांगलं शिकल्यानंतर त्यांना इथे कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिक्षणाचं महत्त्व आम्ही जास्तीत जास्त मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो कारण या दीघ्यातनं मुलांनी डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा चांगल्या पोस्टवर जावं आणि चांगल्या झाल्यानंतर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने व्हावा हा आमचा लक्ष आहे। कारण इथं बघितलं तर काही मुलांचे आईवडील भाजी विकण्याचं काम करतात, कोणी घर काम करतात, कोणी इस्त्री लॉन्ड्रीचं काम करतात। अशा अनेक ज्या कामं आहेत रोजगार जी गरिबीची आहेत ती आपल्या मुलांना करता कामा नये यासाठी शिक्षणाचं महत्त्व आम्ही मुलांना पटवून दिलेलं आहे आणि आम्ही महापालिकेच्या शाळेमध्ये पण आम्ही लक्ष घालत असतो का मुलांचा चांगला अभ्यास व्हावा, त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळावा हा आमचा दृष्टिकोन आहे। पण हा संकल्प घेऊन आम्ही लोकांपर्यंत आणि याच वर्षी नाही गेल्या 20 वर्षापासून
आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे। त्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली। त्याचबरोबर लहान मुलं जी आहेत आपल्या नवीनदादा गवते यांच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत असे प्रत्येक वयोगटातील मुलांचे मुलींचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम घेतले जातात आणि त्याच माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की 1ली ते 15वी पर्यंतच्या सर्व मुलांना वह्या वाटण्यात आल्या। त्यानंतर 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आल्या। 90पेक्षा जास्त टक्केवारी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आलं आणि हे सर्व ह्यासाठी होते कारण की मुलांनी जास्तीत जास्त शिक्षणाकडे कल असावा मुलांचा, ना की ते व्यसनाधीन व्हावे। कारण आपण पाहिलं असेल की प्रत्येक झोपडपट्टीमध्ये व्यसनाधीन मुलं जास्त असतात, तर त्यांनी व्यसनमुक्त व्हावं, त्यांनी त्यांचा जो काही आईवडिलांचा जो प्रपंच आहे तो अंधारातून उजेडाकडे नेण्याकरता त्यांना योग्य ती दिशा दाखवण्याकरता नवीनदादा गवते आणि नाईक साहेब यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जातात। आणि आता तुम्ही पाहिलं असेल की मुलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान झालेलाच आहे, परंतु त्याचबरोबर महिला देखील त्यांचे देखील हळदी कुंकू वगैरे वारंवार होत असतात। आता गणपती येणारे, गणपतीच्या आधीच आम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम घेतो, तर पुढच्या महिन्यात आपण महिलांकरता मंगळागौरीचा कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे, त्याची देखील प्रॅक्टिस चालू आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।